नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. FYBSC मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट अल्जेब्रा सेमिस्टर फर्स्ट चॅप्टर 1 सेट्स रिलेशन्स अँड फंक्शन्समध्ये आज आपण फंक्शन्सच्या बाबतीत बघतो आहोत. फंक्शन्स म्हणजे काय? लेट एक्स अँड वाय बी एनी टू सेट्स. लेट एनी सबसेट आर ऑफ एक्स क्रॉस वाय such that for each x belongs to set x, there is a unique y belongs to set y with ordered pair xy belongs to set r is called a function from x to y. It is denoted by function such that from x to y. ह्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय की दोन सेट आहेत एक्स अँड वाय. त्या सेटचा तुम्ही घेतला क्रॉस प्रॉडक्ट. आता क्रॉस प्रॉडक्ट घेतल्यानंतर जी ऑर्डर्ड पेअर तुम्हाला मिळेल त्यात पहिला एलिमेंट एक्सचा असेल, दुसरा एलिमेंट वायचा असेल. अशा काही एलिमेंट्सचा एक सबसेट तुम्ही बनवला आर. हा आर या एक्स क्रॉस वाय या क्रॉस प्रॉडक्टमधील एलिमेंट्सचा हा सबसेट असणार आहे. आता त्यामध्ये एक बंधन काय आहे की ऑर्डर्ड पेअर ज्यावेळेस तुम्ही लिहिणार त्यातला पहिला एलिमेंट एक्स असणार, तो फ्रॉम सेट एक्स असणार आणि तो फॉर ईच एक्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे पहिला संच जो एक्स त्यातला प्रत्येक एलिमेंट मात्र दुसऱ्या संचातील कुणातरी एलिमेंटशी रिलेटेड असला पाहिजे. बंधन इतकंच आहे की पहिल्या संचातील प्रत्येक एलिमेंट हा दुसऱ्या संचातील एलिमेंटशी रिलेटेड असला पाहिजे आणि अशा ऑर्डर्ड पेअरचा संच जो की क्रॉस प्रॉडक्टचा सबसेट आहे, डिनोटेड बाय आर आहे, त्याला आपण फंक्शन फ्रॉम एक्स टू वाय असं म्हणणार आणि डिनोटेड फंक्शन एफ फ्रॉम एक्स टू वाय असं डिनोट करणार. फॉर एक्झाम्पल, लेट एक्स इज इक्वल टू एक संच आहे 1 2 3 4 5, दुसरा संच आहे वाय ABCD. हे दोन संच एक्स आणि वाय दिल्यानंतर तुम्हाला असं सांगितलं होतं की यांचे क्रॉस प्रॉडक्टच्या तुम्हाला एलिमेंट्सच्या जोड्या काढायच्या. मग हा एक्स क्रॉस वाय म्हणजे पहिला एलिमेंट एक्स सेटचा, दुसरा एलिमेंट वाय सेटचा, अशा ऑर्डर्ड पेअर बनवायच्या. म्हणजे बघा, एक्सचा पहिला एलिमेंट आहे 1. हा 1 एशी, बीशी, सीशी आणि डीशी असा चौघांशी रिलेटेड आपण क्रॉस प्रॉडक्टमध्ये पहिल्यांदा घेणार. सो 1A 1B 1C 1D असं आपण लिहिणार. त्यानंतर दुसरा एलिमेंट आहे 2. हा 2 परत या प्रत्येकाशी रिलेटेड दाखवा. 2A 2B 2C 2D. मग 3, मग 3A 3B 3C 3D असं तुम्ही लिहिणार. मग 4 4A 4B 4C 4D असं तुम्ही लिहिणार. आणि फायनली 5A 5B 5C अँड 5D आर द ऑर्डर्ड पेअर्स ऑफ एक्स अँड वाय विच इज कॉल्ड एक्स क्रॉस वाय, दॅट इज क्रॉस प्रॉडक्ट ऑफ एक्स अँड वाय. हे आता यातील आपल्याला घटक आर या संचात घ्यायचे एवढ्या याच्यातूनच. म्हणून आपण जर आर हा एक संच घेतला 1A 2C 3B 4A 5C, हा आहे सबसेट ऑफ एक्स क्रॉस वाय. तर आम्हाला असं म्हटलंय ह्या रिलेशनकडं बघा आणि आम्हाला असं म्हटलंय की स्टेट वेदर फंक्शन फ्रॉम एक्स टू वाय. काय हे या रिलेशनकडं बघून तुम्ही असं म्हणू शकाल का हे फंक्शन आहे फ्रॉम एक्स टू वाय? तर ह्या संचाचे प्रत्येक एलिमेंट नीट बघायचे. तुम्हाला काय शोधायचं आहे? सेट आहे की नाही फ्रॉम एक्स टू वाय. यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं हे जे आर रिलेशनचा सेट तुम्हाला दिला आहे तो नीट चेक करायचा. ह्यातील प्रत्येक जोडी ही एक्स क्रॉस वाय या क्रॉस प्रॉडक्टचीच आहे का हे पहिल्यांदा बघायचं. तर 1A हे बघा 1A, 2C हे बघा 2C, 3B हे बघा 3B, 4A 4A आणि 5C
हे बघ हा 5C. म्हणजे हे जे एलिमेंट तुला दिसत आहेत, ऑर्डर्ड पेअर तुला दिसत आहेत, ह्या सगळ्या एक्स क्रॉस वाय मधल्याच आहेत. म्हणून तसं तू लिहिशील हिअर ईच एलिमेंट ऑफ आर इज फ्रॉम एक्स क्रॉस वाय. म्हणजे काय, आर हा संच एक्स क्रॉस वायचा उपसंच आहे, सबसेट आहे. ही पहिली गोष्ट तुम्हाला मिळाली. आता दुसरं काय चेक करायचं, ह्या ज्या ऑर्डर्ड पेअर आहेत ह्यातला पहिला एलिमेंट हा सेट एक्सचा एलिमेंट आहे आणि दुसरा एलिमेंट हा सेट वायचा एलिमेंट आहे. आता बंधन असं आहे, या जोड्यांकडे बघा. एक्सच्या प्रत्येक घटकाची वायच्या घटकाशी रिलेशन दाखवलंय का. प्रत्येक घटक पाहिजे एक्सचा. 1 येस, 2 येस, 3 4 5. हे प्रत्येक एलिमेंट एक्स या संचाचेच घटक आहेत. 1 2 3 4 5. म्हणजे याचा अर्थ एक्सचा प्रत्येक घटक हा वायचा कुणा ना कुणाशी तरी रिलेटेड असल्याचं या रिलेशनवरून दिसतंय. आपल्याला बंधन काय असतं, एक्सचा प्रत्येक घटक वायच्या घटकाशी रिलेटेड असला पाहिजे. वायच्या सगळ्यांशीच रिलेटेड असावा असं बंधन नाही, पण एक्सचे मात्र प्रत्येक एलिमेंट कुणाशी तरी रिलेटेड दिसले पाहिजे, तर तुम्ही त्याला संच म्हणणार. ईच एलिमेंट ऑफ एक्स is associated with any element of y. Thus, the definition of function is satisfied. मी ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय होतात फंक्शनच्या डेफिनेशनच्या. म्हणून f is a function from x to y and we denote it as function from x to y असं आपण डिनोट करणार. आता तुम्ही अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. एफ ऑफ 1 ए, एफ ऑफ 2 सी, एफ ऑफ 3 बी, एफ ऑफ 4 ए, एफ ऑफ 5 सी. म्हणजे हे जे आहेत ना, हे एक्स या संचातील घटक आहेत आणि त्यांची पडणारी इमेज वाय संचामध्ये दिसते. दॅट इज ए, सी, बी, ए, सी. So this is represented by following figure. आणि हे कसं, तर आपण असं दाखवणार. हा एक्स सेट, हा वाय सेट. एक्सचे जे एलिमेंट असतात त्या सेटला आपण डोमेन ऑफ सेट असं म्हणतो. म्हणजे यामध्ये प्रत्येक एलिमेंट एक्स या संचाचा येतो, दॅट इज डोमेन ऑफ सेट. आणि वायमध्ये जे एलिमेंट आहेत त्याला आपण कोडोमेन असं म्हणतो. हा जो सेट आहे वाय त्याला कोडोमेन म्हणतो. आणि त्यातल्या त्यात या एक्स संचातील घटक ज्या एलिमेंटशी रिलेटेड आहे त्यांचा जो संच बनतो त्याला आपण त्या फंक्शनची इमेज असं आपण म्हणतो. सो इफ फंक्शन एक्स टू वाय बी ए फंक्शन, द सेट एक्स is called the domain of function f, y is called codomain of f. अशा रीतीने दोन संच जे आहेत एक्स आणि वाय, त्यातील एक्स या संचाला आपण डोमेन म्हणणार आणि वाय या संचाला आपण को डोमेन असं म्हणणार. दुसरी गोष्ट, इफ ए बिलॉंग्स टू एक्स, ए हा एक्स या संचातील घटक आहे, देन द एलिमेंट इन वाय इज assigned to A is called image of A and it is denoted by f of A. आता x मधील हा जो संचाचा घटक आहे तो घटक y मधील कुणाही एलिमेंटशी असाइन्ड असेल, रिलेटेड असेल, तर त्याला आपण इमेज असं म्हणणार आणि त्याला आपण कसं डिनोट करणार, f of A. मग रेंज, द रेंज ऑफ एफ इज ए सेट विच कन्सिस्ट ऑफ प्रिसाइजली ऑफ दोज एलिमेंट्स इन वाय विच ॲपियर ॲज द इमेज ऑफ ॲट लिस्ट वन एलिमेंट इन एक्स.
इट इज डिनोटेड बाय रेंज ऑफ एफ. आता वाय या संचातील ज्या एलिमेंटशी एक्स या संचातील घटक रिलेटेड असतात त्या सर्व एलिमेंट्सच्या संचाला आपण रेंज ऑफ फंक्शन असं म्हणणार आणि डिनोटेड बाय आर एफ, दॅट इज रेंज ऑफ फंक्शन. नोट, आर ऑफ एफ म्हणजे हा रेंज फंक्शनची जी आहे तो संच हा वायचा सबसेट असणार, म्हणजे वाय मधल्याच एलिमेंट्सचा घटक असणारा संच म्हणजे रेंज ऑफ एफ. इन गिवन एक्झाम्पल अबव, डोमेन ऑफ फंक्शन एफ एक्स आहे 1 2 3 4 5. कोडोमेन ऑफ एफ वाय हा संच आहे, दॅट इज ABCD. आणि रेंज ऑफ एफ दॅट इज आर एफ ABC. कारण एक्स या संचातील जे घटक आहेत ते वाय या संचातील ABC केवळ या 3 घटकांशीच रिलेटेड आहेत, म्हणून हे ABC रेंज ऑफ फंक्शनमध्ये येतील. वाय या संचातील डी हा घटक असा आहे की ज्याचा कुणाशीही एक्स रिलेटेड नाही, म्हणून डी हा एलिमेंट तसाच्या तसाच राहिला, तो रेंज ऑफ फंक्शनमध्ये आपण घेतला नाही. रियल व्हॅल्यूड फंक्शन, ए फंक्शन एफ फ्रॉम एक्स टू वाय is called real valued function of real variables if x and y are subsets of set of real numbers r. तर रियल नंबर आर या संचातीलच घटक जर एक्स आणि वाय मध्ये येत असतील तर त्याला आपण रियल व्हॅल्यूड फंक्शन असं म्हणणार. नेक्स्ट आम्हाला बघायचं आहे 1 फंक्शन, ज्यालाच आपण इंजेक्टिव्ह फंक्शन असं पण म्हणतो. ए फंक्शन एफ फ्रॉम एक्स टू वाय इज सेड टू बी 1 or 1 or injective if for all x1 x2 belongs to x, x1 is not equal to x2, तेव्हा f of x1 not equal to f of x2. ही कंडिशन तर तिथं सॅटिस्फाय होत असेल, म्हणजे x1 आणि x2 समजा हे 2 एलिमेंट आहेत सेट एक्सचे, म्हणजे डाव्या बाजूच्या सेटचे, आणि ते इक्वल नाहीत, तर त्यांची जी इमेज वाय या सेटमध्ये झाली, ज्याला आपण एफ ऑफ x1 असं म्हणतो, याची इमेज एफ ऑफ x2, ह्या 2 इक्वल नसतात. ह्या 2 इक्वल असता कामा नये. का? कारण x1 इज नॉट इक्वल टू x2, म्हणजे एफ ऑफ x1 इज नॉट इक्वल टू एफ ऑफ x2. अशी कंडिशन जेव्हा सॅटिस्फाय होते तेव्हा त्या फंक्शनला आपण 1 फंक्शन असं म्हणतो. हीच फंक्शन उलट पण असू शकते. फॉर ऑल x1 x2 बिलॉंग्स टू x, एफ ऑफ x1 इज इक्वल टू एफ ऑफ x2 इम्प्लाइज x1 इज इक्वल टू x2. त्याच्या विरुद्ध बघा, जर इमेजेस ज्या फॉर्म झालेल्या आहेत वाय या संचातील एलिमेंटशी एक्स या संचातील घटकांच्या त्या इक्वल आहेत, तर याचा अर्थ एक्स या संचातील ते घटकसुद्धा इक्वल असले पाहिजे. अशा फंक्शनला तुम्ही 1 फंक्शन म्हणणार. म्हणजे एक तर x1 आणि x2 इक्वल नाहीत तर त्यांची इमेजसुद्धा इक्वल नसली पाहिजे. दुसरी गोष्ट विरुद्ध असं पण सांगू शकता, जर वाय या संचातील एक्स या घटकांच्या इमेजेस इक्वल आहेत तर ते एक्स या संचातील घटकसुद्धा इक्वलच असले पाहिजे. अशी जेव्हा कंडिशन सॅटिस्फाय होते तेव्हा त्या फंक्शनला आपण 1 फंक्शन असं म्हणतो किंवा इंजेक्टिव्ह फंक्शन असं म्हणतो. दस ए फंक्शन एफ फ्रॉम एक्स टू वाय इज सेड टू बी 1 इफ distinct elements of x have distinct images in y. म्हणजे वेगळे एलिमेंट्स एक्स मधले आहेत तर त्यांची इमेजसुद्धा वाय संचाची डिस्टिंक्ट असली पाहिजे, वेगळी असली पाहिजे. एक्झाम्पल बघूया. नंबर 1,
कन्सिडर द फंक्शन एफ फ्रॉम आर टू आर म्हणजे रियल नंबर टू रियल नंबर डिफाइंड बाय एफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब शो दॅट एफ इज 1 1. समजा एक फंक्शन आहे एफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब आणि हे फंक्शन आहे रियल नंबर्सचं, तर ते 1 1 फंक्शन आहे हे दाखवायचं आहे. बघा बरं का, लेट एक्स वाय बिलॉंग्स टू आर. समजा एक्स आणि वाय हे दोन घटक आहेत आर या संचाचे आणि ते कसे आहेत सच दॅट एक्स इज नॉट इक्वल टू वाय आणि हे दोन्हीही इलिमेंट समजा इक्वल नाहीत, हे वेगळे, हे दोन्ही वेगवेगळे आहेत. देन वी हॅव टू शो दॅट. मग आता आम्हाला हे 1 1 असण्यासाठी काय दाखवावं लागेल, जर एक्स आणि वाय इक्वल नाहीत तर त्यांच्या इमेजेस ज्या पडल्या वाय संचामधल्या त्यासुद्धा इक्वल नाहीत असं दाखवावं लागेल. आता एफ ऑफ एक्स नॉट इक्वल टू एफ ऑफ वाय हे जर फंक्शनच्या हिशोबाने जर तुम्ही पाहिलं तर फंक्शन आहे एफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब. म्हणजे इथं एक्स इथं एक्स, इथं वाय असेल तर इथं पण वायच येणार. म्हणजे एफ एक्स जसा एक्स क्यूब आला तसा एफ ऑफ वाय वाय क्यूब येणार. मग अशा रीतीनं एफ एक्स इज नॉट इक्वल टू एफ वाय असं जर तुला दाखवायचं असेल तर तू या दृष्टीने काय लिहिशील, एक्स क्यूब इज नॉट इक्वल टू वाय क्यूब. हे एफ एक्सची किंमत आहे, ही एफ वायची किंमत आहे, दोन्हीही नॉट इक्वल टू असं मी सांगितलं. हा वाय क्यूब जर मी लेफ्ट साईडला आणला तर तो निगेटिव्ह होणार. म्हणजे स्टेटमेंट असं होईल एक्स क्यूब मायनस वाय क्यूब नॉट इक्वल टू 0, कारण इथं काय नाही उरला म्हणजे 0 उरला. हा जेव्हा लेफ्ट साईडला आणला तर इथं काही नाही उरला म्हणजे 0 उरला. अशा रीतीनं तुला थोडक्यात हे दाखवायचं आहे की एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज नॉट इक्वल टू 0. का? कारण एक्स वाय इक्वल नाहीत, मग त्यांचे एफ एक्स आणि एफ वाय सुद्धा इक्वल नसणार. म्हणजे एक्स क्यूब इज नॉट इक्वल टू वाय क्यूब तुला दाखवायचं. थोडक्यात हा वाय क्यूब इकडं आणल्यानं मायनस झाला म्हणून एक्स क्यूब मायनस वाय क्यूब नॉट इक्वल टू 0 तुला दाखवायचं आहे. आता आपण हे कसं दाखवणार बघ. वी नो दॅट एक्स क्यूब मायनस वाय क्यूब हे जे क्यूबचा एक फॉर्म्युला आहे, मध्ये मायनस साईन असेल तर आपण काय करतो, याचं क्यूब रूट मायनस याचं क्यूब रूट हा पहिला कंस लिहितो. म्हणजे एक्स क्यूबचं क्यूब रूट एक्स मध्ये मायनस साईन आणि वाय क्यूबचं क्यूब रूट वाय हा पहिला कंस. दुसरा कंस ज्यावेळेस आपण बनवतो ना तो याच्या स्क्वेअरचा ऑपोजिट साईन देऊन या दोघांच्या गुणाकाराचा. म्हणजे एक्स स्क्वेअर ऑपोजिट साईन म्हणजे प्लस या दोघांचा गुणाकार एक्स वाय, मग वायचा स्क्वेअर म्हणजे प्लस वाय स्क्वेअर. हे झाले याचे फॅक्टर्स. आता बघ, जर ह्या दोन फॅक्टर्स तू नीट विचार केला तर ज्या केसेस बनतात, काय केस होते ते आपण एक एक समजून घेऊ. म्हणजे पहिला प्रकार म्हणजे पहिली केस काय, एक्स आणि वाय आर बोथ पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. समजा यामध्ये एक्स आणि वाय जे आलेले आहेत ते दोन्हीही पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्हीही निगेटिव्ह असतील तर काय घडेल तुला माहिती आहे. याचा विचार कर, एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. यामध्ये एक्सचा स्क्वेअर म्हणजे या संख्येचा स्क्वेअर, ही भले निगेटिव्ह जरी असेल तर स्क्वेअर पॉझिटिव्ह असते. त्यानंतर एक्स आणि वाय यांचा गुणाकार घे, हे दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर गुणाकार प्लस येणार, हे दोघं निगेटिव्ह जरी असतील तरी गुणाकार प्लस येणार, म्हणून एक्स वाय प्लसच राहील. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय पण प्लस. सिमिलरली वायचं स्क्वेअर केला, वाय भले निगेटिव्ह जरी असली तर त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो, म्हणजे वाय स्क्वेअरसुद्धा पॉझिटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह 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 या सगळ्यांची बेरीज जी येणार ती सुद्धा पॉझिटिव्हच येणार. म्हणजे पॉझिटिव्ह कसं लिहितो आपण, ग्रेटर दॅन 0. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर या केसमध्ये पॉझिटिव्ह येते, म्हणजे ग्रेटर दॅन 0 येते. आता हे जर ग्रेटर दॅन 0 आहे तर तुला याचा अर्थ समजला पाहिजे. जर हे ग्रेटर दॅन 0 आहे तर याचा अर्थ हे इक्वल टू 0 नाही. ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0पेक्षा मोठे, म्हणजे इक्वल टू 0 नाही हे निश्चित.
म्हणून मी काय केलं, एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर हे ग्रेटर दॅन 0 म्हणजेच नॉट इक्वल टू 0 असं लिहिलं. याला मी नॉट इक्वल टू 0 का लिहिलं हे याच्यातून अर्थ निघाला. नीट बघ, हे ग्रेटर दॅन 0 आलेलं आहे. ग्रेटर दॅन 0 जेव्हा असते एखादी संख्या म्हणजे ती 0 नसते, 0पेक्षा मोठी असते, म्हणजे नॉट इक्वल टू 0. मग जर या संख्या सर्वच एक्स आणि वाय एक तर पॉझिटिव्ह असतील अथवा निगेटिव्ह असतील आणि एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर नॉट इक्वल टू जर 0 येतं आहे तर डेफिनेटली एक्स मायनस वाय हा सुद्धा नॉट इक्वल टू 0 असणार. म्हणजेच एक्स मायनस वाय जर 0 नाही म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर हा पण 0 नाही, तर थोडक्यात हा गुणाकार 0 नाही, कारण हा पण 0 नाही, हा पण 0 नाही. अशा रीतीनं 2 0 नसणाऱ्या संख्यांचा गुणाकार हा सुद्धा 0 नसतो. एक्स मायनस वाय इंटू एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर हे दोघंही 0 नाहीत, म्हणून हे जर 0 नाही तर हा ज्याचा प्रॉडक्ट आपण बनवला किंवा ज्याचे फॅक्टर्स बनवले ती संख्या होती एक्स क्यूब मायनस वाय क्यूब. हे जे फॅक्टर्स आहेत हे एक्स क्यूब मायनस वाय क्यूबचे फॅक्टर आहेत. ज्या अर्थी हे 0 नाही मग ही मूळ राशीसुद्धा 0 नाही, म्हणजे एक्स क्यूब मायनस वाय क्यूब नॉट इक्वल टू 0 असं म्हणता येईल. आणि जर एक्स क्यूब मायनस वाय क्यूब 0 नाही तर हा वाय क्यूब राईट साईडला आणला तर पॉझिटिव्ह होणार. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज नॉट इक्वल टू 0 असं जर असेल तर एक्स क्यूब इज नॉट इक्वल टू वाय क्यूब असं आम्हाला म्हणता येईल. आता सेकंड केसमध्ये आपण काय म्हणू की 1 ऑफ एक्स अँड वाय इज 0. समजा एक्स आणि वाय ह्यापैकी कोणीतरी एक 0 आहे, तर इफ 1 ऑफ एक्स अँड वाय इज 0 देन अदर इज नॉन 0. मग एक्स आणि वाय पैकी कोणीतरी एक 0 असेल तर त्यातला दुसरा हा नॉन 0 असणार. आणि अशा रीतीनं एक्स इज नॉट इक्वल टू वाय असं आम्हाला म्हणता येईल, कारण हा 0 आहे, कोणीतरी एक 0 घेतला तर हा 0 आहे तर हा 0 नाही ना, म्हणजे दोघं इक्वल नाहीत असं त्याचा अर्थ झाला. अँड फ्रॉम दिस इट इज ऑल्सो क्लिअर दॅट एक्स क्यूब इज नॉट इक्वल टू वाय क्यूब. आता जर एक्स आणि वाय हे इक्वल नाहीत तर यांचे क्यूब सुद्धा इक्वल नसणार. हे सेकंड केसमध्ये सिद्ध झालं. म्हणजे एक्स इज नॉट इक्वल टू वाय तर एक्स क्यूब इज नॉट इक्वल टू वाय क्यूब. थोडक्यात हा एफ ऑफ एक्स आहे आणि हा एफ ऑफ वाय, म्हणजे एक्स इज नॉट इक्वल टू वाय तर एफ ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू एफ ऑफ वाय सिद्ध झालेलं आहे. आता केस 3 बघ. एक्स अँड वाय आर ऑपोजिट साईन. समजा एक्स आणि वाय हे दोघंही विरुद्ध चिन्हाचे, म्हणजे एक पॉझिटिव्ह आहे तर दुसरा निगेटिव्ह आहे, तेव्हा सुद्धा एक्स क्यूब इज नॉट इक्वल टू वाय क्यूब असं म्हणता येईल, कारण ही संख्या पॉझिटिव्ह आहे, ही निगेटिव्ह आहे. ऑपोजिट चिन्हाचे म्हणजे दोन्हीही विरुद्ध चिन्हाचे आहेत, म्हणजे सारखे नाहीत हे निश्चित, म्हणजे एक्स क्यूब आणि वाय क्यूब इक्वल नाही. फॉर एक्झाम्पल एक्सची किंमत 1 आहे पण आपण घेतानाच ऑपोजिट घेतली तर दुसरी ही वाय -1 आहे. मग एक्सचा क्यूब म्हणजे 1चा क्यूब +1 येतो, तर -1चा क्यूब मात्र -1 येतो, म्हणजे हा 1 येतो तर हा -1 येतो क्यूब, मग इक्वल कुठे आहेत. आणि अशा रीतीनं एक्स क्यूब इज नॉट इक्वल टू वाय क्यूब हे सिद्ध झालं. ह्याला आपण तिसरं विधान म्हटलंय. तर thus from above 3 cases 1, 2 and 3 काय सिद्ध होते? It is clear that for all x, y belongs to R, x is not equal to y, then x cube is not equal to y cube. That is, हे म्हणजे काय? f of x not equal to f of y, and therefore f is 1, 1 function. अजून एक उदाहरण बघ. लेट फंक्शन आर टू आर डिफाइंड बाय एफ एक्स इज इक्वल टू 2x + 3 शो दॅट एफ इज 1, 1. तुला फंक्शन दिलं आहे एफ एक्स 2x + 3 आणि ते 1, 1 आहे दाखवायचं आहे. मग फॉर एनी एक्स वाय बिलॉंग्स टू रिअल नंबर सच दॅट एफ एक्स इज इक्वल टू एफ वाय असं जर आपण मानलं तर मग सिद्ध करावं लागेल तुला एक्स इज इक्वल टू वाय.
बघूया बरं का. एनी एक्स अँड वाय बिलॉंग्स टू रिअल नंबर असं जर असेल तर आपण असं मानायचं एफ एक्स इज इक्वल टू एफ वाय. मग एफ एक्स म्हणजे काय? 2x+3. मग इथं मी लिहिलं 2x+3. एफ वाय म्हणजे काय? जिथं एक्स असेल तिथं वाय लिहायचा. एफ वायमध्ये तू काय लिहिशील? 2y+3. मग +3 -3 कट आणि 2x इज इक्वल टू 2y शिल्लक राहिलं. मग दोन्हीकडचा समान अंक कट करून टाकला म्हणजे 2 जर कट झाला तर x इज इक्वल टू वाय फक्त शिल्लक राहिलं. आणि अशा रीतीनं आपण मानताना एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय असं मानलं होतं, तर सिद्ध होताना एक्स इज इक्वल टू वाय असं सिद्ध झालं. तर फ्रॉम इट इज क्लिअर दॅट thus for any xy belong to real number f of x is equal to f of y हे सिद्ध होतंय. याचा अर्थ x इज इक्वल टू y हे सिद्ध होतंय. हेन्स f इज 1 1 फंक्शन. नेक्स्ट आपण ऑन टू फंक्शनच्या बाबतीत बघू. ह्या ऑन टू फंक्शनला सर्जेक्टिव्ह फंक्शन असं पण म्हणतात. ए फंक्शन f from x to y is said to be onto if for each y belongs to y there exists x belongs to x such that y is equal to fx. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर ए फंक्शन f from x to y is said to be onto if the range of f is equal to codomain of f, that is f of x is equal to y. ऑन टू फंक्शन असण्यासाठी आम्हाला असं सांगितलेलं आहे की एक्स या संचातील जो घटक वाय या संचातील घटकाशी रिलेटेड असतो, तर वायमध्ये असा एकही घटक उरता कामा नये की ज्याची एक्सच्या घटकाशी रिलेशन झालेली नाही. म्हणजे वाय या संचातील प्रत्येक घटक हा एक्स या संचातील घटकाशी रिलेटेड असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हा जो वाय संच आहे त्याचा कोडोमेन आणि त्या फंक्शनची रेंज दोन्हीही इक्वल असले पाहिजेत. अशा संचाला आपण ऑन टू फंक्शन असं म्हणणार. यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. नंबर 1, द फंक्शन एफ फ्रॉम एक्स टू वाय इज ऑन टू if and only if every element of y is the image of some elements of x. That is, every element of y has a pre-image in x. प्रत्येक एलिमेंट हा y संचातील x या संचाची घटकांची इमेज असला पाहिजे किंवा y या संचातील प्रत्येक घटकाची एक्स या संचामध्ये प्री इमेज असली पाहिजे. त्याला आपण ऑन टू फंक्शन म्हणणार. किंवा असं सांगायचं दुसऱ्या भाषेत, किंवा दुसरं असं आहे, टू शो फंक्शन एफ फ्रॉम एक्स टू वाय इज ऑन टू टेक एनी वाय बिलॉंग्स टू सेट वाय, देन फाइंड अँड एक्स बिलॉंग्स टू एक्स सच दॅट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय. म्हणजे ही त्याची प्री इमेज असली पाहिजे वाय या संचातील प्रत्येक घटकाची एक्स या संचामध्ये. तिसरी गोष्ट अशी, द फंक्शन एफ फ्रॉम एक्स टू वाय इज नॉट ऑन टू इफ देर इज अन एलिमेंट वाय बिलॉंग्स टू वाय विच डज नॉट हॅव ए प्री इमेज. आणि सर्वात शेवटी आपण असं सांगू शकतो की वाय या संचातील एखादा जरी घटक असा असेल की ज्याची प्री इमेज एक्स या संचामध्ये नाही आहे, तो ऑन टू फंक्शन होणार नाही. एक एक्झाम्पल बघ. लेट एफ दॅट इज फंक्शन आर टू आर बी डिफाइंड बाय एफ एक्स इज इक्वल टू 2x+3 इज एफ बी ऑन टू. तर फंक्शन दिलं एफ एक्स इज इक्वल टू 2x+3 आणि विचारले की काय हे फंक्शन ऑन टू फंक्शन आहे का. जस्टिफाय म्हणजे व्यवस्थित दाखवा आहे की नाही. हिअर
फंक्शन इज रियल आर टू आर अँड एफ एक्स 2x+3 असं दिलं आहे. म्हणजे वाय बिलॉंग्स टू रियल नंबर असेल तर वाय इज इक्वल टू 2x+3 हे फंक्शन असणार. म्हणजे एफ एक्सला तुम्ही वाय म्हणू शकता. म्हणजे यावरून एक्सची किंमत जर काढायची तर तुम्ही असं लिहू शकता की हा 3 लेफ्ट साईडला आणला म्हणजे y-3 झाला आणि 2x पैकी हा 2 ने y-3ला जर भागलं तर एक्सची किंमत मिळते y-3/2. आता जर एक्स बिलॉंग्स टू रियल नंबर आहे म्हणजे काहीतरी एक किंमत तुम्ही घ्या. टेकिंग y इज इक्वल टू 1 बिलॉंग्स टू रियल नंबर, देन ह्या वायची किंमत 1 जर आपण घेतली आणि यामध्ये ठेवली तर एक्स इज इक्वल टू वायची किंमत 1 -3/2 आणि याची किंमत काढली तर ती येते -2/2 म्हणजेच -1. हा रियल नंबर आहे आणि अशा रीतीनं एक्स बिलॉंग्स टू रियल नंबर एफ एक्स इज इक्वल टू वाय बिलॉंग्स टू रियल नंबर असं तुम्हाला म्हणता येईल. आणि याच्यावरून असं होतं की फॉर एव्हरी वाय बिलॉंग्स टू सेट वाय देर इज एक्स बिलॉंग्स टू सेट एक्स विच इज प्री इमेज ऑफ वाय. एफ इज ऑन टू फंक्शन हा त्यातून अर्थ निघणार.